त्या धनगर समाज बांधवांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न, यासाठी जो लढा उभारलेला आहे, की ज्यामध्ये धनगर समाज हा आज एनटी मध्ये येतो, तो एनटी मध्ये न राहता तो एसटी मध्ये यावा, या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे. हा पाठिंबा आम्ही आज देतोय अशातला भाग नाही, आणि आमचं काल, आज आणि उद्या वेगवेगळ्या भूमिका राहतात असंही नाही. मागचा सगळा इतिहास काढला तरी सुद्धा त्यात हेच दिसेल की राजेश भैयांनी धनगर समाज एसटी मध्ये यावा यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. हे मी तुम्हाला अनेक दाखल्यांनी या ठिकाणी सिद्ध करू शकेल. सगळ्यात पहिलं म्हणजे जे सर्वात सार्वभौम राज्याचं सभागृह विधानसभा, यामध्ये सुद्धा माझं भाषण काढून बघितलं तरी यावर मी तासभर बोलण्याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळ्या पुस्तकांचा दाखला देत, इतिहासातल्या अनेक गोष्टींचे दाखले देत मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की धनगर ड आणि र हा जो काही फरक आपल्या महाराष्ट्राच्या सूचीमध्ये दिसतो, जो 36 नंबरला आहे, आणि त्यामध्ये स्पष्ट आहे की धनगर ड नावाचा समाज आपल्या महाराष्ट्रात नाही, आणि मग जर का एसटी मध्ये धनगर ड आहे आणि समाज नसेल तर तो धनगर रच आहे, आणि त्याला धनगर म्हणूनच आरक्षण दिलं पाहिजे. आता गॅझेटचे सुद्धा विषय आहेत की आताच गॅझेटमध्ये सुद्धा 147व्या नंबरला धनगर समाजाला हैदराबाद गॅझेट मध्ये सुद्धा आरक्षण होतच. आणि जर गॅझेट लागू होत असेल तर मग ते धनगर समाजाला अन्याय का, त्याला सुद्धा एसटी मध्ये घ्यावं, अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक निर्णय या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ह्या दोन कायद्याच्या महत्वाच्या मुद्द्यांना धरून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. राहिला प्रश्न धनगर समाजाच्या ज्या ज्या काही आंदोलनं झाली, मला आठवतं याच जालना शहरामध्ये जे आंदोलन झालं होतं, अगदी रखरखत्या उन्हामध्ये 10,000, 15,000, 20,000 समूह होता, आणि त्या काळात सुद्धा मी या संपूर्ण तुमच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातूनचा पाठिंबा दिला होता. या सगळ्या गोष्टींना सुद्धा मी योग्य ते सहकार्य, पाणी नाश्त्यापासून सगळ्या गोष्टींचं सुद्धा जाणीवपूर्वक केलं होतं. ते यासाठीच की आमचा धनगर समाज पूर्ण जालना जिल्ह्यातून एकवटून कलेक्टरकडे निवेदन द्यायला चाललाय, तर या समाज बांधवांना आपल्याकडून जो जो काही हातभार लावता येऊ शकेल तो आपण केला पाहिजे. त्यामुळे आम्ही या विषयामध्ये सुद्धा मी संदर्भ दिला. राहिला प्रश्न की जी राजमाता, जिला तुम्ही आम्ही सगळेजण राजमाता मानतो, जिचं प्रशासनाचं दाखले आजही सगळ्या राज्यकर्त्यांनी घ्यावं, अशी अहिल्याबाई माता, राजमाता, त्यांचा प्रति प्रचंड आदर आमच्यासारख्या सगळ्या सहकाऱ्यांना, तुम्हाला सुद्धा आहे. आणि त्यामुळं